श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, थांबा, व्हिडिओ पुढे स्क्रॉल करू नका. एकदा नक्की ऐका. विचार करा, या जगात लाखो लोक आहेत, पण त्यापैकी हा व्हिडिओ तुमच्या समोरच आला. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. कदाचित या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल आणि तुमच्या आयुष्यातील संकटे कमी होतील. त्यामुळे व्हिडिओ 2 मिनिटे नक्की ऐका. एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या 1000 चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. काही व्यक्ती सुगंधी अत्तराच्या कापूसारखा असतात. त्या तुमच्या जवळ असोत किंवा नसोत, त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजापाठ होम हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्तीसुद्धा लावायची गरज पडणार नाही. येत्या 10-15 वर्षामध्ये एक आधीची पिढी हे जग सोडून जाणार आहे. कटू असलं तरी हे सत्य आहे, कारण हे जग कुणासाठीही थांबू शकत नाही. पण या पिढीतील लोक थोडा वेगळेच आहेत. सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे, अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून ते किती बेतानेच स्वयंपाक करणारे आणि तरीही उरलं तर गरिबाला देणारे, किंवा दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे, पाहुणे रावळांची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे, आपापले सण धांगडधिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियान गालीत गात्र होईपर्यंत वापरणारे, उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरी जेवणारे, असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. ते जातील तेव्हा एक महत्त्वाची शिकवण त्यांच्याबरोबरच जाईल. समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असेल, ही शिकवण ह्या जगातून कायमचीच नाहीशी होईल. त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, अविश्वास, चौन, वकवक, असंवेदनशील मन, भकास कोरडेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रिम आणि सारं आभासी, तथाकथित आणि मोबाईलवरचे गेम. एका तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक जंगलाच्या रस्त्याने चालला होता. त्यातील एक पोते रस्त्यात पडले. थोड्या वेळाने तिथे काही मुंग्या आल्या आणि त्यांनी 10-12 दाणे घेतले आणि त्या गेल्या. मग काही उंदीर आले, त्यांनी 100-200 ग्राम खाल्ले आणि ते निघून गेले. मग काही पक्षी आले, त्यांनी थोडे खाल्ले. मग गाय आली, तिने 2-3 किलो खाल्ले. सर्वांनी आपल्या पोटापुरतं घेतलं आणि मग तिथे एक माणूस आला. त्याने कोणाचाही विचार न करता संपूर्ण पोतेच आपल्या खांद्यावर टाकून आणि घरी घेऊन गेला. सृष्टीतील इतर सर्व प्राणी पोटासाठी जगतात, फक्त मनुष्य प्राणी स्वार्थासाठी जगतो. म्हणून सर्व काही जवळ असूनही सर्वात दुःखी आणि असमाधानी फक्त आणि फक्त माणूसच आहे. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट नक्की करा.